मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईज अनुसार परफेक्ट बाहीचं कटिंग आणि बाहीला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आणि उद्यापासून आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी बेसिक पासून कटिंग आणि शिलाई सुद्धा बघणार आहोत, खास त्यांच्यासाठी। तुम्हाला तुमच्या मापाचं कोणतीही तुमची साईज असू द्या, तुम्हाला तुमच्या मापाचं इथे पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग असू द्यात किंवा ब्लाऊज पिसावरती सुद्धा कटिंग केलेलं असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायचं। कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो, त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा। अर्धा इंच कमी करून घेतलं, बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आता इथे बघू शकता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची। हे अशा पद्धतीने अर्धगोल मोजून घ्यायचा, 9.5 इंच भरते, 9.5 इंच भरलेलं आहे असं लिहून ठेवायचं लगेच आपलं किती भरलं। तर माझं एवढं भरलेलं आहे। तुमची कोणतीही साईज असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल आकारामध्ये असं मोजून घ्यायचं आणि ते लिहून घ्यायचं। म्हणजे काय होतं, घडीचं मार्किंग असतं हे आपलं परफेक्ट, म्हणजे मापे चुकत नाही आणि परफेक्ट बाही सुद्धा जोडायला पुरते। त्यासाठी हा मी पेपर घेतलेला आहे, ही ओपन बाजू आहे आणि ही आपली बंद बाजू असणार आहे। आता सर्वात आधी काय करायचं, आपले किती भरलं होतं, अर्धगोल मोजून आपलं एवढं भरलं होतं। आता इथे काय करायचं, आपल्याला तेवढंच माप टाकायचं। तुमची कोणतीही साईज असू द्या ही पद्धत नक्की वापरायची आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल। आता माझं एवढं भरलं म्हणून मी तेवढंच माप टाकणार, ही आपली परफेक्ट घडी असते, लक्षात ठेवत जा। हे पहा मी तेवढंच माप टाकून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग झालेलं आहे। पहा एक लाईन ओढून घेतली, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला ह्या बाजूला बाहीची उंची टाकायची आहे, ही बंद बाजू लक्षात ठेवायची आहे, ही बंद बाजू आहे। आता काय करायचं, बाही अशा पद्धतीने पकडायची आहे किंवा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हे पहा बंद बाजू ही सुद्धा आपली बंद बाजू आहे, असं ठेवून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे अस्तरच्या बाही अनुसार आपण इथे बघतो। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं, एक लाईन ओढून घ्यायची किंवा असं मार्किंग करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धत ही झाली परफेक्ट बाहीची उंची, म्हणजे इथून इथपर्यंत बाही जोडलेली आहे तिथपर्यंत, किंवा असं मोजून सुद्धा बघू शकतो 5 इंच तयार आहे। आता ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं वरच्या बाजूला, शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, ते कुठे लागतं, ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला अस्तर जोडण्यामध्ये लागेल आणि राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला बाही जोडण्यामध्ये लागेल। त्यासाठी बाही उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। हे झालं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग। आता इथे बघू शकता एक लाईन ओढून घ्यायची, हे आपलं उंचीचं मार्किंग झालं म्हणूनसाठी एक लाईन अशी ओढून घेतली। तर इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं। हे पहा ही बंद बाजू, बाही उलटी करून घ्यायची, ही सुद्धा बंद बाजू आहे, बंद बाजूला ठेवून घेतली अशा पद्धतीने। आता पहिली शिलाईची टिप, बऱ्याच वेळा ह्या बाजूला सुद्धा जागा नसते बघा, त्यासाठी टिप वापरायची। हे पहा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं। किती सुद्धा तुमचा दंडघेर असू द्या, साईज अनुसार असतो, लक्षात ठेवा। मग असं पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बाजूला 2 इंच घ्यायचा, 2 इंच कंपल्सरी घ्यावं लागतं। हे पहा अशा पद्धतीने शिलाई मार्जिंगसाठी हे 2 इंच घ्यावंच लागतं, दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता बाहीच्या उंची अनुसार इथे मी मार्किंग करून घेते। हे पहा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं 2.5 इंचावरती 2.5 इंच घेतलं। आता इथून आतमध्ये 2 इंच प्रत्येक साईजमध्ये घ्यावंच लागतं, 2 इंच। हे पहा ते कशासाठी असतं, आपलं फिटिंग मार्जिंग सुद्धा आपलं 2 इंच कंपल्सरी घेतो आणि मुंडा सुद्धा आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा सुद्धा पुढे मागे होतो, त्यासाठी इथून 2 इंच आपल्याला घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथून बघू शकता इथे हे पहा 1 इंच घ्यावंच लागतं प्रत्येक साईजमध्ये आपल्याला इथे। हे पहा 1 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा। हे पहा इथपर्यंत जिथपर्यंत आपण हे 2 इंच घेतलं का, ही लाईन पकडायची आणि असं इथून असं जोडून घ्यायचं। हे जास्तीचं आपल्याला घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथं आपल्याला परफेक्ट असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा इथून सुरुवात करायची। हे पहा सर्वात आधी थोडासा उंच आकार, हे अशा पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता। सर्वात आधी असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे इथं काय होतं, आपला आकार बरोबर आलेला आहे का आपल्याला बघता येतं त्यासाठी। आणि उद्यापासून मी तुम्हाला बेसिक पासून शिकवायला सुरुवात करणार आहे। ज्यांची शिकायची इच्छा असेल त्यांनी परफेक्ट ब्लाऊज शिकवू शकता, अगदी नवीनसाठी सुद्धा सावकाश आणि सविस्तर पद्धतीने। आता सर्वात बघू शकता हा उंच आकार पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो अशा पद्धतीने। आता थोडासा खोलगट आकार असतो, इथून असं जुळवून आलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने थोडासा फुगीर, थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायचं। हे पहा जास्त सुद्धा गॅप द्यायचा नसतो। हे पहा अशा पद्धतीने आकार तुम्ही इथे देऊ शकता। हे पहा इकडच्या बाजूला
हे अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट असं मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, ही खोलगट बाजू आहे का ती असते समोरच्या बाजूला. बऱ्याच वेळा कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते ते आपल्या लक्षात येत नाही, त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं असतं. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून अशा पद्धतीने सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडावं लागतं. हे पहा इथून वरचा आकार म्हणजे उंच आकार. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घेतलं. आता थोडासा कट देऊन घ्यायचा मध्यावरती बरोबर. एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घेतली. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. आणि बघू शकता इथे हे 2 इंच आपण घेतलं होतं का, ती ही लाईन हे पहा तिथून काय का थोडंसं पुढे घ्यायचं. हे अशा पद्धतीने म्हणजे इथे बरोबर आलं पाहिजे आपलं, त्यासाठी. हे पहा वरच्या बाजूला घ्यायचं ते इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता इथे बघू शकता परफेक्ट आपलं इथे बाहीचं कटिंग झालेलं आहे. आणि बाहीला परफेक्ट आकार कसा द्यायचा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आणि उद्याचा सुद्धा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.